आज आपण तयार करतोय गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा. दही, इनो, सोडा काहीही इथे वापरलेलं नाहीये. याशिवाय पीठही आपण आंबवलेलं नाहीये आणि मस्त असा हा कुरकुरीत डोसा, इन्स्टंट डोसा आपण इथे तयार करणार आहोत. हा डोसा बघा किती कुरकुरीत तयार झाला. शिवाय ह्याला जाळी सुद्धा पडलेली आहे पीठ न आंबवता. तुम्ही पाहू शकता इथे इतका मस्त हा डोसा तयार होतो. चला तर मग वेळ न दवडता आपण हा डोसा कसा तयार करायचा ते पाहूया. तर इथे डोसा बनवण्याकरता मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्येच आपण अर्ध्या कपापेक्षा कमी बारीक रवा घेतलेला आहे. रवा बारीक नसेल तर मिक्सरला जाड रवा जो आहे तो बारीक करून घ्या. आणि हा रवा जो आहे तो 1/3 कप आहे. तेवढाच आपण इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे 1/3 कप. आणि इथे एक मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ आणि 1 चमचा आपण इथे साखर वापरणार आहोत. यामुळे काय होतं, डोसा मस्त असा क्रिस्पी तयार होतो, त्याला रंगही खूप छान येतो. त्यामुळेच 1 चमचा साखर आपण इथे वापरलेली आहे. आता ही सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं एक स्मूथ बॅटर तयार करायचं आहे. तर इथे बघा 1 कप पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं करून पाणी घालूया म्हणजे गुठळ्या तयार होणार नाही आहेत आणि याला आपण व्यवस्थित असं घोटून घेणार आहोत. गव्हाचं पीठ खूप गुळगुळीत सारखं असतं, त्यामुळे आपण इथे रव्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे काय होतं, डोसा पसरायला मदत होते. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, कुरकुरीतपणा येतो आणि बेसनमुळे डोसा तव्याला चिकटत नाही. शिवाय रंगही खूप छान येतो आणि चवही वाढते. त्यामुळे अशी पिठं आपण यामध्ये वापरलेली आहेत. यानंतर आपण दुसरा कप पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं आपल्याला चांगलं ह्याला फेटायचं आहे. म्हणजे मग आपल्या डोस्याला जाळीसुद्धा व्यवस्थित पडते. चला तर मग इथे बघा मस्त असं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. आणि इतकं पीठ तयार करण्यासाठी मला 1.5 कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलं आहे. म्हणजे 1.5 कप आणि 1-2 चमचे पाणी आपण वापरलेलं आहे. तर इथे आता हे पीठ जे आहे ते आपल्याला चांगलं 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. जास्त हे पीठ झाकून ठेवायचं नाही, 4 ते 5 मिनटं फार झाली. आता हे पीठ बघा थोडंसं घट्ट झालेलं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. चला तर मग आता डोसा बनवायला सुरुवात करू. इथे तवा मी प्रीहीट करायला ठेवलेला आहे आणि 1 थेंब ह्याच्यात आपण तेल घातलेलं आहे. तेल चांगलं चोळून घ्यायचं आणि नंतर टिश्यू पेपरने किंवा कपड्याने पुसून घ्यायचं आहे. तवा चांगला गरम करायचा. बघा तवा किती छान गरम झालेला आहे. असा मस्त तवा गरम करून घ्यायचा. पाण्याने पुसून घ्यायचं सर्व तेल. त्यानंतर पीठ जे आहे ते चांगलं घोळून घ्यायचं खालून वरपर्यंत आणि त्यानंतर 1 चमचा बॅटर किंवा 1 पळी बॅटर घालायचं आणि चांगलं गोल गोल गर 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 फिरवत राहायचं. बघा किती मस्त डोसा होतो. मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे बघा. आता मंद आचेवर आपल्याला ह्याला चांगलं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे. वरून थोडंसं तेल किंवा तुम्ही बटरही लावू शकता, तूपही लावू शकता. इथे मी ह्याला मंद आचेवर मस्त असं क्रिस्पी तयार करून घेतलेला आहे आणि डोसा बघा आपोआप निघालेला आहे. याला कलत्याची देखील गरज नाही आहे. इतका मस्त डोसा हा तयार होतो. एकदम कुरकुरीत तयार झालेला आहे. तर बेसन घातल्यामुळे डोसा जो आहे तो तव्याला चिकटत नाही, मस्त निघतो. तर याकरता आपण इथे दही, इनो, सोडा काहीही वापरलेला नाही, मात्र इतर पिठांचा आपण इथे वापर केलेला आहे. आता दुसरा डोसा तयार करण्यासाठी आपल्याला तेल लावण्याची गरज नाही आहे. पाणी शिंपडून सगळं साफ स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर 1 पळी बॅटर घालून आपल्याला मस्त असं गोल गरगरीत फिरवून घ्यायचं आहे बघा. मस्त किती छान डोसा होतो. अतिशय सुंदर हे डोसे तयार होतात. क्रिस्पी डोसा खायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतो. सकाळच्या वेळी फक्त 10 मिनिटात तुम्ही हा डोसा तयार करून घेऊ शकता. पीठ आंबवण्याची गरज नाही किंवा काही भिजत घालण्याची गरज नाही. हा डोसा बघा, दुसरा डोसा बघा किती सुंदर निघालेला आहे. कारण आता तव्याचं तापमान व्यवस्थित तयार झालेलं आहे. त्यामुळे हा डोसा बघा दिसायलाही सुंदर, त्याचं टेक्स्चर सुंदर आणि क्रिस्पी तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.